प्राप्ती झाली. ज्ञान प्राप्ती झाली बोधी वृक्षाच्या खाली. म्हणजे काय झालं, ते भटकत होते, ते विपश्यना साधना करत भटकत होते सगळीकडे की मला ज्ञान कधी प्राप्त होईल, पण त्यांना ते प्राप्त होत नव्हतं. असं करता करता ते एका तळ्यापाशी येतात. त्या तळ्यामध्ये ते उतरतात आणि त्या उतरलेल्या अवस्थेमध्ये त्यांचं ध्यान लागतं आणि त्यामध्ये ते विचार करत असतात की ज्ञानाची प्राप्ती कशी. उत्तर सापडत नाही, पण तेव्हा तळ पार करून ते पलीकडे जातात आणि तिथे उभे असताना त्यांच्या असं लक्षात येतं की तळ पार करून आलं कोण, तळ्यात उतरलं कोण. मी उतरलो का माझा देह उतरला. तर तळ्यामध्ये मी उतरलो नाही, तळ पार करून मी आलो नाही, तळ्यामध्ये माझा देह उतरला, माझ्या देहाने तळ पार केलं आणि या काठावर आलं. याचाच अर्थ देह म्हणजे मी नव्हे, मी म्हणजे आत्मतत्व आहे. या स्वरूपाचं जेव्हा त्यांना आत्मज्ञान झालं तेव्हा ते बुद्धत्वाला पोचले. आणि हे आत्मज्ञान प्रत्येक व्यक्तीला ध्यानाच्या द्वारेच प्राप्त होऊ शकतं, त्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांनी ध्यान करावं. ती चक्र साधना, चक्रधारणा, ती चक्र कधी सिद्ध होतील आणि मग ती कधी आपल्यासाठी काम करतील याच्या भानगडीत शिरण्यात काही अर्थ. ती कुंडलिनी जागृत होईल का, ती वरपर्यंत जाईल का, करायचंय काय. आपण आधी कुठून कुठे जाणार आहोत याचं आपल्याकडे ज्ञान असतं का, की आज आपण इथे आहोत, उद्या कुठे असू माहिती नाही. प्लॅनिंग असेल कुठल्या टूरचं तर त्या टूरवर असतो, पण अन्यथा उद्याचं काही प्लॅनिंग नसेल तर आपण आज आपल्या घरी गेल्यानंतर उद्याची सकाळ पाहणार आहोत का, हे आपल्याला कळत कधीच नाही. याचं कारण असं असतं की झोपेची अवस्था ही मृत्यूच्या समान संपवावी. गेल्यानंतर कलेवर असतो, झोपेमध्ये सुद्धा कलेवरच असतं. फक्त झोपेमध्ये ऊर्ध्वगामी चैतन्य काम करत असतं श्वासांच्या द्वारे. म्हणजे चैत्यशक्तीमध्ये चैतन्य खेळत असतं ते श्वासांच्या द्वारे. मग त्या श्वासांना जर काबूत आणायला प्रयत्न केला आपण ध्यानाच्या द्वारे तर आयुष्याची वाढ नेहमीच होत राहते. आयुष्य दीर्घायुष्य बनते. दीर्घायुष्य बनण्यासाठी ध्यान करायचं नाही किंवा कुठलीही मागणी पूर्ण करण्यासाठी ध्यान करायचं नाही. परमेश्वराचं दर्शन व्हावं म्हणूनही ध्यान करायचं नाही. कशाचीही अपेक्षा न ठेवता अपेक्षा रहित ध्यान केलं तरच ते फळ देतं. आणि ते फळ कशा स्वरूपाचं द्यायचं हे सर्वस्वी महाराजांच्या हाती असल्या कारणाने, त्याचा तराजू त्यांच्या हातात असल्या कारणाने आपण त्या तराजूच्या एका तागड्यामध्ये काय घालतो, आपण स्वतःला कुठे त्याच्यामध्ये बसवतो हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या डोळ्यासमोर असं नेहमी येतं महाराज म्हटल्यानंतर की माझी भावावस्था आहे ती तुमच्याशी शेअर करतो की माझ्या डोळ्यासमोर प्रचंड मोठा कॅनव्हास येतो आकाशाचा, आणि त्या आकाशाच्या कॅनव्हासवरती महाराज स्वतः पुंजल्याने रंगकाम करतात. अनंत रंगांच्या शेड महाराजांनी तिथे फटकारलेले आहेत. मग त्या शेडमधल्या लाल रंगाचं पांढऱ्या रंगाची शेड मिसळली तर त्याचा जो काही एक वेगळा कलर होतो, त्याची जी शेड होती, त्या शेडमधला एखादी जी थ्रेड असते म्हणजे केसा एवढ्या बारीक पातळी, त्या थ्रेडपर्यंत पोचायचं तरी माझी लायकी आहे का. हा जेव्हा मी महाराजांच्या कॅनव्हासकडे जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की अरे ते रंगकाम आहे, ते तुझ्यासाठी जरी असलं तरी तू कॅनव्हासच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं म्हटलं तरी अनंत जन्म घ्यावे लागतील. कारण महाराजांचं रंगकाम जाणून घेणं, ते चित्तात मुरवणं किंवा त्याचा शोध घेणं हे प्रत्येकाच्या कोणाच्याच आवाक्यामधलं काम नाही, ते आवाक्याच्या बाहेरचं. महाराज हे तत्त्व तुमच्यासाठी कॅनव्हासपेक्षाही प्रचंड मोठा आहे, आकाशाचा कॅनव्हास आहे. आणि मग आकाशाचा कॅनव्हास असल्यानंतर होतं काय की त्या कॅनव्हासमधल्या कुठल्या रंगात आपण कुठला आपल्या आयुष्याचा रंग मिसळतो. महाराज एवढंच म्हणतात की आधी म्हणतो ना तुम्ही ऑरा विरा चेक केले जातो. ऑरा म्हणजे काय, एनर्जी तुमची तेजांच्या रूपाने तुमच्या आजूबाजूला प्रसरण पावते, प्रकाशित होते. त्या तेजाचा रंग जो आहे तो जर महाराजांच्या रंगकामामध्ये आपण मिसळला त्या कॅनव्हासवर तर त्याच्यामध्ये आपली छटा कुठली, त्या छटेमधलं आपलं अस्तित्व कुठलं हे जेव्हा महाराज तुम्हाला जाणवून देतात त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की अरे मी तर महाराजांना असंच म्हणतो की एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है,
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहाणी. बस याच्या पलीकडे माझी कुठलीही कहाणी नाही, ती तेरी मेरी कहाणी आहे. मग म्हणून मी महाराजांना म्हणतो, महाराज अरे यार तू सिक्रेट हो यार. मग कोणी मला वाटतं मला लाज नाही वाटत महाराजांना यार काय म्हणतात. अहो म्हटलं महाराजांना यार म्हटलं तर फार सुंदर आहे. एखाद्या कुठल्या भोकड माणसाला यार म्हणण्यात काय. मग महाराजांची यारी दोस्ती ती दुनियादारी काहीतरी वेगळीच आहे ना माझ्याशी. मग तुझी ग्रेट हो यार म्हटल्यानंतर तो सम्राट आहे हे विसरून चालत नाही. आपण त्याच्या पायाची धूळही नाही हेही विसरून चालत नाही. तरी सुद्धा कृपाळू होऊन तो आपल्यावर जर कृपा करत असेल तर आपण त्या कृपेचे धनी होण्याच्या लायकीचे आहोत का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. तुम्ही अध्यात्मामध्ये किती पुढे जा, किती ध्यानधारणा करा, परमेश्वर जोपर्यंत तुमचा अहंकार खात नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वराला हजारो प्रकारचे नैवेद्य दाखवले तरी काही उपयोग नाही. परमेश्वर ज्या दिवशी तुमचा अहंकार खाईल त्या दिवसापासून तुमच्या प्रगतीचे द्वार मोकळे होईल आणि आपल्याला कळतं आपल्यामधले किती दोष कमी झाले, किती पर्सेंटेजनी कमी झाले हे आपल्याला कळून येते. त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही टेस्ट द्यायची गरज नाही, कुठल्या लॅबमध्ये जाऊन तुम्हाला टेस्ट करायची गरज नाही, तुमच्या ब्लडची टेस्ट करायची गरज नाही किंवा तुम्हाला कुठे तुमची चक्र बॅलन्स करायची गरज नाही. चक्र माझी अलाइनमेंटमध्ये आहेत का, मग चक्रामधनं एनर्जी खेळते का, मग 72,000 नाड्यांमधनं माझ्या कोण खेळतं, मग प्राणशक्ती कशी खेळते, या भानगडीत शिरण्यापेक्षा सम्राटाला काय वाटेल याची फक्त फिकीर करावी माणसाने. तरच आपल्याला एवढं लक्षात येईल की आपण त्याच्याशी कनेक्ट व्हायची आपली लायकी आहे का, त्या कॅनव्हासचा वेध घ्यायची आपली लायकी आहे का, आणि कॅनव्हासचं एक टोक कुठे असेल, दक्षिण ध्रुवावर असेल तर उत्तर ध्रुवापर्यंतच्या कॅनव्हासवर जायची आपली लायकी आहे का, आपण त्या रंगछटेमध्ये आपल्या रंगछटा मिसळू शकतो का. हा एका जन्माचा खेळ नाही, हा अनेक जन्मांचा खेळ आहे. मग तरी लोक म्हणतात मग कशाला पाहिजे पुढचा जन्म, मग या जन्मात काय केलं. आत्ता वय 60 असेल तर मग 59 वर्ष काय केलं. ठीक आहे, लहानपणाची वर्ष सोडून 7-8 वर्ष 10 वर्ष सोडून द्या, 12व्या वर्षापासून काय केलं, काही केलं नाही. आमचे पंडोबा जे करत होते तेच आम्ही करत आहोत, आमचे खापर पंडोबा करत होते तेच करत आहोत. आम्ही त्याच कुळाचारात, त्याच कर्मकांडात, त्याच सगळ्या गृहीतकात, त्याच मनोव्यापारामध्ये अडकून राहिलो. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण एवढं समजावं की पुढच्या जन्माची वेगळी आपण आधीच केलेली आहे. मग तेव्हा आपण एवढं समजून घ्यायला हरकत की आपण जसं सांगितलं की मृत्यू आणि जन्माच्या चक्रातनं सोडावं एवढी तरी मागणी करायला हरकत नाही. ती मागणी कधी करता येईल. ज्ञान जेव्हा प्रगल्भ होईल, ज्ञान जेव्हा प्रगाढ होईल, ज्ञान जेव्हा स्थिर होईल तेव्हाच आपल्याला ही मागणी करता येईल, अन्यथा नाही. अन्यथा नंतर मूर्ती आहे, मूर्तीच्या वरती आता यांनी गुलाबाच्या फुलांची आरास केली, मग चांदीचं मकर, सोन्याचं मकर, त्याला हिरे माणकं जडवली. महाराज म्हणतात मूर्ख आहे, मला हिरे माणकांची गरज नाही, मला तुझ्या आतल्या हिरे माणकांची गरज आहे. आपण नेहमी म्हणतो आकाशामध्ये तारा तुटला, तारा तुटला म्हणजे काय, खरंच जर तारा तुटला तर आपण आतापर्यंत जिवंत राहिलोच नसतो, आपण केव्हा तुटून गेलो असतो, फुटून गेलो असतो. तारा तुटणं म्हणजे काय, जेव्हा बिग बँग थिअरी झाली, पृथ्वी जेव्हा निर्माण झाली, पृथ्वीपासून जेव्हा चंद्र निर्माण झाला, त्या चंद्राबरोबर जे अनेक हजारो कण असं म्हणतात विखुरले गेले, जे आपण लुकलुकत्या चांदण्या म्हणतो. त्या चांदण्यांपैकी एखादी चांदणी जर पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ आली तर पृथ्वी तिला वेगाने खेचते. त्या खेचण्याचा वेग एवढाच असतो, 6,000 मैल्स पर मिनिट एवढ्या वेगाने पृथ्वी त्या चांदणीला खेचत असते. आणि ती जेव्हा पृथ्वीच्या थंड वातावरणात प्रवेश करते, पृथ्वीच्या वरती संपूर्ण थंड वातावरण, जे विमान प्रवास करतात त्यांना माहिती आहे विमानाच्या बाहेर कसं काय बाष्प जमतं, ते थंडाव्याचं असतं. किंवा गोठणबिंदूचं तापमान वरती असतं, समुद्राच्या तळाशी सुद्धा गोठणबिंदूचं तापमान असतं. तोच जो प्रकार आहे. तर त्या वातावरणात आल्यानंतर अतिथंड वातावरण ती आल्यानंतर ती अग्नी स्वरूप आहे, कारण लावामधून त्याच्यावर निर्माण झाली. त्या अग्नी स्वरूपाला जेव्हा थंडपणा लागतो तेव्हा कुठेतरी चकमक उठते, त्या चकमकीमधनं लाईट पडतो आणि त्या लाईटमधनं आपल्याला असं वाटतं की तारा आकाशातून खाली कोसळला.
म्हणजे चांदणी पडली कुठेतरी, मग त्याच्यामध्ये मग ते शुभ का अशुभ, मग तुम्ही विश करा कुठली तरी, हे सगळे शेवटी मनोव्यापाराचे खेळ आहे. मनाशी खेळायची ज्याला सवय लागलेली आहे त्यांनी निश्चित समजावं आपण हळूहळू मनोरुग्णाच्या अवस्थेमध्ये जातो. पण जेव्हा तुम्ही मनोरुग्णाला म्हणाल की अरे तुला काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे बरं, तर तो तुमच्या गळा दाबायला अंगावर येईल, मला मानसिक प्रॉब्लेम आहे म्हणतो तूच मनोरुग्ण असं मला म्हणजे असं म्हणावं असं वाटतं. तर मी कोणाला म्हणतो, मी व्यवसायाने सायकोथेरपिस्ट असल्यामुळे मनाचं खेळणं म्हणजे काय हे मला फक्त माहिती आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला वार्ता सांगतो की सिग्मंड फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, त्याला जगभरात प्रसिद्धी आजही आहे. प्रत्येक सायकियाट्रिस्टची, सायकोथेरपिस्टची किंवा सायकोलॉजीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची पहिली ओळख ही सिग्मंड फ्रॉइडशी होती. फ्रॉइडची तत्वज्ञान काय, फ्रॉइडची प्रणाली काय, फ्रॉइडने कोणते सिद्धांत मांडले, फ्रॉइडने कोणता शोध घेतला, फ्रॉइडने मानसशास्त्र कसं मांडलं, ह्याच्यावरती जगामध्ये अनेक प्रबंध लिहिले गेले, अनेक पेढी प्रदान केल्या गेलेल्या आहेत. सायकियाट्रिस्टचं पान आलं नाही फ्रॉइडशिवाय. तर या फ्रॉइडचे एक गमतीदार गोष्टी सांगतो की फ्रॉइड एकदा त्याच्या बायको आणि छोट्या मुलाबरोबर फिरायला गेला एका बागेमध्ये. प्रचंड मोठी बाग होती त्याची, त्या बागेमध्ये फिरायला गेली, त्याची स्वतःची नव्हती, आपण म्हणतो सार्वजनिक. त्या सार्वजनिक बागेमध्ये फिरायला गेले, त्या बायको आणि तो गप्पा मारत बसले होते, त्यांचं इथे म्हणजे लक्ष नव्हतं. आणि अचानक सायरन वाजायला लागला की आता बाग बंद व्हायची वेळ आलेली आहे, तर तुम्ही बाहेर पडा. ती दोघं जण बाहेर बागेच्या दारापाशी येतात. तो वॉचमन ते दार आता बंद करणारच असतो. तेवढ्यात त्या बायकोच्या त्याच्या लक्षात होतं की आपल्याबरोबर आपला मुलगा होता, तो कुठे दिसत नाहीये. ती कावरी कावरी होती, ती म्हणजे मुलगा कुठे आपला, आपण दोघं तर बाहेर पडायला आलो आणि बाग तर बंद होणार आहे. तो एक क्षण विचार करतो आणि तिला म्हणतो की तू त्याला असं सांगितलंस का कधी, आपण जेव्हा तिघं जण होतो तेव्हा, की अमुक ठिकाणी जाऊ नकोस म्हणून. ती म्हणाली की हो. म्हणाले कुठे सांगितलं तिला जाऊ नकोस त्याला म्हणून. तर ती म्हणते मी त्याला सांगितलं ते कारंज उडते ना त्या बागेमध्ये, त्याच्याजवळ जाऊ नकोस, तिथे डोकावून तुझे जर पाय जमिनीपासून सुटले, कारण मुलगा छोटा हो, तर तू त्या कारंजाच्या पाण्यात पडशील. तुला वाचवायला तिथे कोणीच येणार नाही, कारण का आसपास कोणी माणसं फारशी नाही. आम्ही दोघं कुठेतरी गप्पा मारत म्हटलं आमच्या लक्षात पण येणार, कारण त्याजवळ जायचं नाही बरं का, असं तिने त्याला इन्स्ट्रक्शन दिलेली असते. फ्रॉइड म्हणतो मुलगा सापडला, कसं काय, त्यामुळे तो कारंजाजवळच असणार असं म्हणून ती म्हणते कसं काय, आणि म्हणते बघायला जातात तर खरोखर तो मुलगा त्या कारंजाच्या काठावर बसलेला असतो त्या. तर ती म्हणाली हे कसं काय, ते म्हणाले हे सोपं आहे. वर्षानुवर्ष जेव्हा मनुष्य जात जन्माला आली तेव्हापासून मनुष्य जातीचा हा एक मोठा गुणधर्म आहे की त्याला जे काही करू नको सांगतो आपण ते करायची त्याची आस, जे नाही तेच करायची त्याची मनोभूमिका असते. त्याच्यामध्ये त्याला निर्बंध घातलेले कधीही आवडत नाहीत आणि निर्बंधांना नेहमी झुगारून द्यायचं असतं. प्रत्येक गोष्टीला तुमच्या नकाराला चॅलेंज करायचं असतं, हीच तर मनोभूमिका असते. मग आपण आपल्या आयुष्यामध्ये किती तऱ्हेने त्या फ्रॉइडच्या मुलासारखं वागतो याचा प्रत्येकाने विचार करावा, वय कुठलंही असो. म्हणजे 2 वर्षाचा मुलगा असू दे नाही तर 100चा वृद्ध असू, फ्रॉइडच्या मुलाची मानसिकता कोणाच्या मधनं कधीच जात नाही. अमुक एक गोष्ट करायची नाही म्हटल्यावर मी तेच करा. आपण प्रत्येक गोष्टीला आलेला कार्य करत असतो का, तर काहीतरी तिथे आहे, तिथे जाऊ नको म्हटल्यानंतर मला ते शोधायचं दिलं ते नेमकं काय. काही वेळेला तो शोध फार अप्रतिम असतो. कारण जेव्हा तुम्हाला सांगतात, महाराज सांगतात जाणाला बस, तेव्हा हू एम आय, कोहम, मी कोण आहे याचाच शोध माणूस पहिल्यांदा घ्यायला लागतो, जो त्याला उघड्या डोळ्यांनी कधीही शोध घेता आलेला नसतो किंवा जगात वावरताना शोध घेता आलेला नसतो. झोपेमध्ये फक्त स्वप्न पाहिलेली असतात, पण झोपेमध्ये सुद्धा कधी या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न केलेला नसतो. तो ध्यानामध्ये उत्तर मिळायचा प्रयत्न होतो आपल्याला, आणि त्यामध्ये आपल्याला एवढं लक्षात येतं फ्रॉइडच्या मुलाची मानसिकता आणि आपली मानसिकता याच्यामध्ये काहीही फरक नाही. त्यांनी ते शोधलं, का शोधलं, तर त्याला ते पटकन उमजून आलं की
मी स्वतः तसाच आहे, माझी बायको तशीच आहे, मुलगा तसाच असतो. म्हणजे जगातला यच्चयावत माणूस असा आहे. हेच तर फ्रॉइडचं तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये, की मनाला तुम्ही जसं वाकवता तसं मन वागतंय, मनाला जशा कमांड देता तसं मन कमांडवरती चालतंय. मग मनाला कमांड द्या ना, की अरे बाबा रे उद्यापासून तुला ध्यानाला बसायचं. तर मन म्हणतं ठीक आहे उद्यापासून ना, आज जरा झोपा काढून घेऊ. मनाला सांगायचं आज आत्ता या क्षणापासून मला ध्यानाला बसायचं. आणि विपश्यना असं सांगतो की तुम्ही गाद्या गिरत्यांवर बसून पुरुषात बसून ध्यान करू नका, तुम्ही जमिनीवर बसा. तुमचं ग्राउंडिंग होणं महत्त्वाचं आहे. ग्राउंडिंग या शब्दाचा अर्थ काय? मूलाधार चक्राचा जास्तीत जास्त संबंध जमिनीशी येतो. मूलाधार हा बेस आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी मूलाधार चक्र हे सतत ताळमेळ खात असतं. आपल्याला वाटतं आपण सहज चालतोय, सहज धावतोय, सहज चिले चढतोय. प्रत्यक्षात तसं नसून आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या मर्जीने या सगळ्या गोष्टी करतो. तसं नाही. पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती गुरुत्वाकर्षण शक्ती जेव्हा तुमच्या मूलाधार चक्राशी म्हणजे बेस चक्राशी जेव्हा ताळमेळ साधते, त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतो. म्हणजे म्या बोलिल्या वेद बोलिले, म्या चालविल्या सूर्य चालिते, असं जेव्हा परमेश्वर म्हणतो तेव्हा म्या चालविल्या मनुष्य प्राणी चालवे, असा जो प्रकार परमेश्वराच्याकडे आहे ते त्याचे गृहीतक आहे. तो म्हणतो तू खाली बस, मांडी घाल, म्हणजे आपोआप एक चक्र निर्माण होतं. आणि ते आपोआप एक चक्र निर्माण झाल्यानंतर काय होतं की तुमच्या शरीराशी इतका ताळमेळ साधला जातो की तुमचं सहज ध्यान लागतं. सहज खाली बसणं, मांडी घालून आणि ताठ बसणं. विपश्यनावाले नेहमी सांगतात सीधा बैठ, मानका एकदम ताठ पाहिजे. आहिस्ता आहिस्ता आदत पड़ जाएगी, आगे जाके पूरा लाभ हो जाएगा. आगे जाके लाभ कभी होगा? आगे जाके लाभ होगा म्हणजे जेव्हा तुम्ही ध्यानाची प्रॅक्टिस सतत करत राहता, ज्याला डीप मेडिटेशन म्हणतात आपल्याकडे या योगा. त्या डीप मेडिटेशनमध्ये जेव्हा तुम्ही गेला तर तुमच्या असं लक्षात येईल पाठीचा कणा ताठ राहणं म्हणजेच चेतनेचा फ्लो संपूर्ण चक्रांपासून किंवा पाठीच्या कण्यावर व्यवस्थितरित्या ठेवणं आहे. चेतना म्हणजे प्राणशक्ती, ऑक्सिजनची मात्रा शरीरामध्ये जेवढी खेळत राहिली तेवढं तुमच्या आतमधून एनर्जी जास्त. हे 8वीच्या पुस्तकात सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं, अभ्यासाला मिळतं. त्याच्यासाठी वेगळे प्रबंध तपासायची गरज नाही. पण त्याच्या उलटी आणखीन एक गत अध्यात्मामध्ये आहे, कदाचित ती तुम्हाला माहीत नसते. अध्यात्म काय सांगतं की तुम्ही जेव्हा योगासनांचा आधार घेता, प्राणायाम करता, पूरक, कुंभक आणि मग रेच. पूरक घेतला श्वास एका नाकपुडी, तो घेतला आतमध्ये, तो कोंबून ठेवला, त्याला कुंभक म्हणतात. नंतर दुसऱ्या नाकपुडीने सोडला. याच्यामध्ये जो स्पेस असतो तर तो कुंभक असतो. तो काय काम करतो? ऑक्सिजनचं कार्बनमध्ये जे रूपांतर होतं त्या कार्बनला तो बोलतो. आणि कार्बन जेवढा शरीरामध्ये मुरवला जाईल तेवढी आध्यात्मिक साधनं जास्ती असतील, तेवढी आध्यात्मिक मनोभूमिका जास्ती असते, तेवढं मन आध्यात्मिकरित्या सक्षम असते. पण तुम्ही जेव्हा फासफूस करत ते श्वास सतत सोडत असता आणि घेत असता, त्यावेळेला तुमच्या आतमध्ये कार्बनचं जे काही प्रमाण निर्माण व्हायला हवे ते निर्माण होतच नाही. म्हणजे कुंभक लागत नाही. आणि तुम्ही जेवढे योगी बघा, जेवढे तपस्वी बघा, जेवढे महान साधक बघा, त्या सगळ्यांचा कुंभक हा त्यांच्या नकळत लागलेला असतो. थोडक्यात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शरीरामध्ये त्या अंतर्गत वाढत असतं. आणि ते कार्बनचं प्रमाण वाढल्यानंतर कार्बन काय करतो तुमच्या शरीरामध्ये? तर तुमच्या सगळ्या प्राणाला ते आतमध्ये रोधून धरतं. आणि प्राणाला रोधून धरणं म्हणजेच तुमच्या प्रत्येक सेलला नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासारखं आहे. तुम्ही म्हणाले शास्त्राच्या उलट आहे. प्रत्येक सेलला नवसंजीवनी प्राप्त करून देण्याचं काम ऑक्सिजनच करतो, शुद्ध ऑक्सिजन. पण अध्यात्म साधनेमध्ये, ध्यानधारणेमध्ये, चक्र साधनेमध्ये जेव्हा तुम्ही एकेका चक्रावरनं तुमची धारणा वरती नेत असता तेव्हा कुंभक आपोआप करत असता. तुम्हाला ती सवय लागते जेव्हा, त्यावेळेला कार्बनचं शरीरामध्ये जे निर्माण केला जातो कार्बन, त्याद्वारे तुमच्या सेल्सवर
रोधून धरलं जातं, त्याच्यातली प्राणशक्ती त्याच्यातच खेळवली जाते आणि मग तुम्हाला जो हलकेपणाचा अनुभव येतो तो त्या कार्बनच्या अतिरिक्त निर्मितीमधनं आलेला हलकेपणा. म्हणूनच कितीतरी योगी म्हणतात की आम्हाला जर काही जीवावरचं दुखणं आलं तर आम्ही कुंभकाची प्रॅक्टिस करतो. कुंभकाची प्रॅक्टिस का करायची? तर ते जीवावरचं जे दुखणं आहे ते काही अंतराने पुढे ढकललं जातं. 1400 वर्ष जगलेला चांगदेव म्हणजे चांगदेवांना मुक्त करायला मुक्ताबाईला यावं लागलं. 1400 वर्ष ते काय करत असत? त्या कार्बनच्या जोरावरती प्राण इथे रोधून जात असत. त्यांच्या मृत्यूची वेळ यायची त्या वेळेला आणि ती वेळ कळली की त्या जोरावरती ते कार्बनच्या त्या जोरावरती पुन्हा प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये खेळवायला सुरुवात करत असते. अशा तऱ्हेने ते 1400 वर्ष जगले. मग आपण जर नियमित ध्यानामध्ये सहज लागू शकतो कुंभक. तुम्ही साधी गोष्ट विचार करा की जेव्हा ज्या क्षणी तुम्ही ध्यान करा नाही तर नका करू, बसलेल्या अवस्थेत ज्या क्षणी तुम्ही डोळे मिटता त्या क्षणी पाठीच्या कण्यातनं काहीतरी वर आल्यासारखी तुम्हाला भावना होती. तुम्ही प्रयोग करून बघा यावर. चटकन काहीतरी असं वरती आल्यासारखं वाटतं. काय असतं ते? तर ती चैतन्याची किंवा चेतनेची तुम्हाला दाखवलेली चुरूक असते की साधे डोळे मिटल्यानंतर सुद्धा वरती काहीतरी जात आहे. पण हे जर तासभर डोळे मिटून बसल्यानंतर नेमकं काय होतं? तास का? तर दिवसाच्या 24 मात्रा परमेश्वराने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यातली एक मात्रा म्हणजे 1 तास. त्याच्याप्रती जर कृतज्ञता नसेल, त्याला काही द्यावंसं वाटत नसेल तुम्हाला, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही त्याला काहीच देऊ शकत नाही. काहीही म्हणजे काही नाही. तुमच्या व्यावहारिक जगतामधल्या अनंत गोष्टी तुम्ही त्यांच्यासमोर ढिगावारी ठेवल्या तरी त्याची किंमत नाही. 24 मात्रातली 1 मात्रा भगवंताला अर्पण करून बघा, महाराजांना अर्पण करून बघा. बघू, उद्या बघू, परवा बघू नाही, आत्ता या क्षणी. कारण आत्ता या क्षणी जिवंत राहाल याची शाश्वती नाही, पुढच्या क्षणी काय होईल याची शाश्वती नाही. मग असं जर असेल तर मग दिवसाच्या 24 मात्रातली 1 मात्रा त्याला द्यायला काय हरकत? पण तेवढंही आपल्याला त्याला द्यावंसं वाटत नाही आणि मग आपण जगामध्ये डिंग मारतो की महाराज आमचे. महाराज तुमचे कधीच होणार नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कार्बनच्या मात्रेचा उत्सर्जन करण्यापेक्षा ती ओरवणं शरीराला, हेच अध्यात्माचं सार आहे आणि अध्यात्माचं उपयोग. तुम्ही किती कुंडलिनी जागृतीचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये, आपोआप तुमची कुंडलिनी जेव्हा ध्यानामध्ये जागृत होते. आणि तसं म्हटलं मातेच्या गर्भामध्ये रुजल्यापासूनच तुमची कुंडलिनी जागृत असते. कारण ती शक्ती स्वरूपी जगदंबा आहे, ती तुमच्या शरीरामध्ये मिळत असते. तिचा प्रकट आविष्कार म्हणजे संगीत क्षेत्रामधला सूर. सूर ही पार्वती आहे आणि ताल आणि लय म्हणजे शिव. त्यांच्या एकमेकांच्या संयोगाशिवाय किंवा साथीशिवाय त्या गाण्याला किंवा त्या स्वरांना रंगच भरत नाही कधीच. नुसतंच आपलं सूर छेडत बसले. पण तबला आहे, एका सेकंदात जेव्हा तबला बोलायला लागतो तेव्हा त्या गाण्याला चटकन उठाव येतो. म्हणून तर आपण म्हणतो नेहमी की गाणं कुठलंही असो, सुगम संगीत असो, शास्त्रीय असो, लोकगीत असो, काही असो, ते परमेश्वराच्या अति निकट असतं. याचं कारणच एवढं आहे की पार्वती आणि परमेश्वराचं ते या व्यावहारिक जगतातलं शिवंत आणि ज्वलंत असं स्वरूप आहे. सूर पार्वती देते, काल आणि लय शिव त्याच्यामध्ये मिसळते, तेव्हा ते संगीत निर्माण होते. आणि ते संगीत ते आध्यात्मिक संगीत असो, व्यावहारिक संगीत असो, तुम्हाला शांती देतं. ते एवढ्यासाठी म्हणून आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी जे गाणं लावतो त्या गाण्याचा उद्देश एवढ्याच असतो की त्या सूर, ताल आणि लयीमध्ये काही क्षण का होईना आपलं मन गुंतून जावं, शांत व्हावं. आणि सूर, ताल, लयीच्या मध्ये जेव्हा आपण गुंतून जातो तेव्हा आपण पुष्कळपर्यंत शांत होत आहोत. मग ही शांतता अनुभवायची असेल तर पुन्हा पुन्हा मी एकच गोष्ट सांगतो, ध्यान ते करा. ते केल्याशिवाय महाराज काय कुठलीच तत्व तुम्हाला सापडणार नाही. ते कधीच तुम्हाला जवळ करणार नाही. तो शिव कधीही तुमच्यासाठी त्याची उजवी मांडी मोडून तुम्हाला म्हणणार नाही ये बाबा मांडीवर बसणार. त्या मांडीवर बसण्यामध्ये जे काही सुख आहे ते मी अनुभवतोय.
म्हणून मी तुम्हाला हे प्रकर्षाने सांगतो की ध्यान करा, की मांडीचा अधिकार तुम्हाला सगळ्यांना आहे. कारण तुम्ही सुद्धा राजयोगी आहात. फक्त तुम्ही ध्यान करत नाही म्हणून तुम्ही भोगयोगी आहात सध्या. जे भोगयोगी आहेत ते ध्यान करत नाही, जे राजयोगी आहेत ते ध्यान करतात. आता थोडंसं मला काही फोन आले त्याच्यामधनं मी थोडंसं बोलतो आणि या व्याख्यानाचा शेवट करतो. अनेकांनी मला सांगितलं तुम्ही नुसतीच बडबड करता, तुमचे अनुभव काही सांगत नाही. आपला अनुभव सांगण्यासाठी मी व्याख्यानाला बसत नाही किंवा ती जाहिरातबाजी मला करायची नाही. पण आज ओघाओघाने एक अनुभव नाही त्याला म्हणून, त्याला अनुभूती म्हणतात. कारण अनुभव आणि अनुभूती याच्यामधला जमीन असण्याचा फरक. तो फरक कसा आहे तर अनुभव म्हणजे तुमच्या मनाचा खेळ असतो आणि अनुभूती ही प्रत्यक्ष परमेश्वराने तुम्हाला दिलेली त्याची दाखवलेली स्वरूप असते. ती कशी ते तुम्हाला सांगतो की मला शक्तिपात दीक्षेचा योग अचानक आला आणि शक्तिपात दीक्षा ही एका गुरुवाणी महाराजांचा संप्रदाय किंवा लोकनाथ तीर्थ स्वामींचा जो संप्रदाय आहे त्यात ते दिली जाते. मला एकाने सांगितलं की नाशिकला नारायण काका ढेकळे महाराज म्हणून आहेत, म्हणजे गुरुवाणी महाराजांचे गुरुकुल. तुम्ही त्यांच्याकडे जा, ते डोक्यावर हात ठेवतील, पूर्णांनी जागृती होईल, तुमचं काम होईल. आणि अक्षरशः नारायण काका ढेकळे महाराजांसारखा ऋषितुल्य माणूस आज शोधूनही सापडणार नाही. अतिशय शिस्तीचा माणूस आणि अतिशय तेजस्वी जाज्वल्य आणि आयुष्य संपूर्ण सिद्धयोगाची म्हणजे शक्तिपात दीक्षेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्या व्यक्तीने केलं. गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला होते, टॉपमोस्ट पदावर होते, चीफ इंजिनियरच्या पदावर. पण निस्पृह पद्धतीने आयुष्यामध्ये वागले. रिटायरमेंट घेतल्यानंतर सुद्धा हजारो शिष्य त्यांचे झालेले होते, सगळे झाले. तर माझी दीक्षा झाल्यानंतर जून महिन्यातला अनुभव आहे किंवा एका महिन्यातला असा अनुभव आहे. जून महिना आता जून लागलाय म्हणून सांगतो तुम्हाला, पण एका महिन्यातला असा अनुभव की त्या महिन्यात माझा वाढदिवस असतो. आता जून महिन्यातच वाढदिवस असतो म्हणून जून महिना सांगतो. तर मी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजे आपल्याकडे हल्ली ते फॅड झाले ना की 12 वाजता रात्री केक कापायचा, ही आपली संस्कृती नाही ते. आणि मग उगाच 12 वाजता काहीतरी क्रीम पोटात घालायचं, ब्रश ब्रश न करता तसंच झोपायचं. सकाळी कसं तरी होतंय, डोकं फिरल्या होतं. आणि कोणी केक खायला सांगितलं तो कधी बनवला काय माहिती तुम्हाला, फ्रेश आहे का काय आहे, ती बात सोडून माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता किंवा 12 वाजल्यानंतर साधारण 3चा सुमार असतो. नारायण काका ढेकळे महाराज स्वप्नामध्ये आहे आणि ते मला नेहमी मास्तर म्हणायचे. ते का मास्तर म्हणायचे ते त्यांचं त्यांना माहिती. तेवढे मास्तर तुम्ही महा लबाड आहोत. म्हटलं का लबाड काय, तुम्ही म्हणे स्वतःचं काही सांगत असं नारायण काका ढेकळे महाराज. मी स्वतःचं काय सांगत महाराज, तुमच्या पुढे मी काय सांगतो, आम्ही तुमच्या पायाशी बसण्याची आमची लायकी आहे ते नाही. विषय बदल महाराज तुमचं जेवण झालं होतं. कारण महाराज सकाळी पूजे म्हणजे ब्राह्ममुहूर्तापासून जी साधना करायची ते दुपारी 12:30पर्यंत त्यांची साधना पूजा अर्चा करताना ते सतत सोहळ्यात असायचं आणि सोहळ्यामध्येच दुपारी जेवत असत. जेवण झालं की सोहळं बदलणार आणि सोहळं बदलल्यानंतर धोतर नेसणार. ते चीफ इंजिनियर होते तेव्हा गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा धोतर, तो फुल स्लीवचा शर्ट, कोट, टोपी अशाच वेशामध्ये ते जात असत. तर त्यांना एकाने सांगितलं या ड्रेसमध्ये तुम्ही ऑफिसमध्ये येऊ शकत नाही. तर म्हणे असं कुठे गव्हर्नमेंटचा GR असेल तर मला दाखवा, किंवा गव्हर्नमेंटमध्ये जर कुठे युनिफॉर्म असेल तर मला दाखवा, मी उद्यापासून युनिफॉर्म घालतो. नाही तर मी ह्याच कपड्यामध्ये रोज येणार, कारण मी हाच ड्रेस स्वीकारलेला आहे आयुष्यात. तर त्यांचं आणि जाज्वल्यच सगळं होतं. त्यामुळे त्यांची साधना तर अफाट होती. आपण त्यांच्याबरोबर साधना कधी करू शकणार नाही, एवढी साधना अफाट. तर त्या मध्यरात्री ते स्वप्नात आले, ते धोतर नेसलेले होते. तर मी त्यांना म्हटलं मग महाराज तुमचं जेवण झालंय होतं आता. हो म्हणे आता मी कसा, ते नेहमी असं म्हणत असं तर दुपारते जेवण
मी प्रसादाचं जेवण दे. मग ते त्यांच्या आईने स्वयंपाक केलेला असो नाही तर बहिणीने केलेला असो, महाराज अविवाहित होते त्यामुळे त्यांची आई कधी कधी त्यांना भांडी घासायला लावायची. आणि मग लोक म्हणतो अरे काय महाराज भांडी घासतो. हा, त्यांची आई फटकळ होती ती आणि मग लग्न केलं नाही तर भांडी घासायलाच पाहिजे. बायको आणली असती तर त्याला सांगितलं नसतं तू भांडी घास म्हणून. म्हणजे असं आईचं आणि मुलाचं नातं होतं त्यांचं. आई प्रेमळ होत्या पुरुषांना. तर महाराज त्यावेळेला धोतर नेसून बसले होते. मग म्हणाले की हो माझं आता प्रसादाचं जेवण झालं. म्हटलं मग आता मला पान खायचं घरात. महाराज स्वतः कधी पान खात नसतं, काही खात नसतं. ती स्वप्नातली गमतीली होती. म्हटलं मी करून देतो तुम्हाला विडा, कारण विड्याचं सामान होतं तिथे आसपास. ते म्हणाले यार मी म्हातारा माणूस, माझ्या तोंडात दात असले तरी त्याच्यात दम नाही, मी विडा काय चावणार तो सगळं. तू विडा कुठून दिलास तर मी खाईन. मी माझ्या स्वप्नात त्यांच्या समोर बसून खलबत्त्यात तो विडा कुठून आणि त्यांना दिला हातावर. ते मी तो हातावर घेतला विडा, त्याच्यातला अर्धा विडा माझ्या हातावर दिला. म्हणे हा प्रसाद म्हणून खा. विडा खाल्ला. मग तेव्हा त्यांनी म्हणाले की काय मग म्हणे आज तुमचा बर्थडे आहे. म्हटलं हो. म्हटलं बर्थडे महाराज म्हणतात. हो म्हणे वाढदिवस आहे ना, मग तुमच्या भाषेत त्याला बर्थडे म्हणतात. म्हटलं हो बर्थडे आहे. मग तुम्हाला काय प्रेझेंट द्यावं आम्ही. मी म्हटलं महाराज मी काय तुमच्याकडे मागणार प्रेझेंट, तुम्ही काय द्यायचं. मी कसं तुम्हाला सांगू की मला अमुक प्रेझेंट हवं आहे. असं नाही, म्हणजे काहीतरी चॉईस असतो की नाही माणसाला. आणि ते इंग्लिश वर्ड बोलायचे त्यामुळे हे शब्द त्यांनी बोलले. म्हटलं मला काही चॉईस नाही, तुम्ही जे काय प्रेझेंट मला द्याल ते मी ॲक्सेप्ट करेन. ठीक आहे म्हणजे तुम्हाला प्रेझेंट द्यायची मी व्यवस्था केली आहे. आणि ते असे बसले होते, मी त्यांच्या समोर बसलो. मी विडा खातोय, ते विडा खातोय. त्याने असं तिकडे बोट दाखवलं, तिकडे बघा म्हणून. आणि ते कधी कधी असं म्हणलं अरे तुरे नाही, कधी कधी हा बघा तिकडे, हा बोला काय म्हणता, असं त्यांची भाषा होती. पण प्रेमळ भाषा होती. त्यामुळे मास्तर तिकडे बघा. तिकडे बघितल्यानंतर मी बघितलं तर मी अवाक झालो. तिथे साक्षात साईबाबा उभे होते त्या तिथे. आणि साईबाबा उभे होते. साईबाबांनी मला असं केलं, इकडे मी साईबाबांच्या समोर गेलो. खाली बसलो बाबांकडे. बाबांनी त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा माझ्या इथे जोरात दाबला त्यावेळेला. आणि तो दाबल्यानंतर जे काय झालं त्याचं वर्णन किती पाणी निबंध लिहिला तरी त्याच्यामध्ये करता येणार नाही. तर तेव्हा जो साईबाबांनी इथे अंगठा दाबला त्याच्यानंतर मी बाबांचे पाय पडले. बाबा अदृश्य पण झाले. आणि तेव्हा हे मिस्किनपणे मला काय म्हणतात, काय आवडलं का वाढदिवसाचं प्रेझेंट. म्हटलं एवढं मोठं वाढदिवसाचं प्रेझेंट मला या आधी आयुष्यात कोणी दिलंच नव्हतं, त्यामुळे हे सांभाळून ठेवा. म्हटलं ठीक आहे. मग जेव्हा ते प्रत्यक्ष भेटले मला तेव्हा मी त्यांना विचारलं, म्हटलं प्रेझेंटचा अर्थ कळला नाही, पण इथं काय असतं. म्हणजे त्यांनी काही विचारलं नाही. मग त्या दिवशी असं स्वप्न होतं मी तुमच्याकडे विडावे आतली काय हकीकत नाही. त्यांनी डायरेक्ट प्रेझेंटचा अर्थ सांगितला. म्हटलं इथे काय असतं. म्हटलं आज्ञाचक्र. आज्ञाचक्रावर अंगठा कोणी ठेवला. म्हटलं साईबाबा. म्हणून याचा अर्थ स्पष्ट आहे, बाबांनी इथं सगळं जागृत करून टाकलं. मग आता म्हटलं काय करायचं. काही नाही, प्रेझेंट तुम्हाला सांभाळून ठेवलं पाहिजे एवढंच तुमचं उत्तरदायित्व आहे. आणि आमच्या डोक्यात कायम शंकर महाराज असतात. प्रेझेंट साईबाबांनी दिलं का शंकर महाराजांनी. मन फ्रॉइडचं तत्व ना त्याच्यामध्ये, की फ्रॉइड काय म्हणतो मनाच्या अधीन असतो आपण. काही मिळालं तरी त्याचं वर्गीकरण आपण करत असतो. यांनी दिलं का त्यांनी. तेव्हा त्यांनी खरमरीत शिवी दिली. मुसरीच्या जे काय मिळालंय ना तर तो सांगतोय तसं कर, म्हणजे ते सांभाळून ठेव प्रेझेंट. मग हे एवढं ऐकल्यानंतर साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज, गोंदवलेकर महाराज, विलकर महाराज, स्वामी समर्थ, तेंबे स्वामी या सगळ्यांमधला भेदच नाहीसा झाला. म्हणजे माझं झाले मोकळे आकाश तिथे अंधाराचे जाय तसा प्रकार झाला. आणि तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा म्हटलं की सिक्रेट हो यार,
मग हा यार जर आपल्या आयुष्यात ह्या अंगाने येत असेल तर तुम्ही त्याला काही म्हणा की मागच्या जन्मात साधना असेल, ध्यान धारणा असेल, काही असेल, पण कुठेतरी वाटचाल सुरू करायला लागल्याशिवाय का हे प्राप्त होतं माणसाला. मग तुम्ही ग्रेट, आम्हाला असं काही सापडणार नाही का? नाही सापडणार. भोगयोगी या भूमिकेतून राजयोगी या भूमिकेमध्ये या तुम्हाला सगळं सापडेल. तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्हाला कधीतरी या जन्मात नाही किंवा पुढच्या जन्मात त्यांना तुझी ग्रेट हो यार हे आग्रहाने म्हणावं असं वाटेल. आणि ते ज्या दिवशी वाटेल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांच्याकडे जे मागितलं की मृत्यू आणि जन्माच्या चक्रातून सोडवा, ते त्या दिवशी सोडवतीलच सोडवतील. ही म्हणजे हे मनाशी खोंगाट बांधून ठेवा. पण त्याच्यासाठी वाटचालीला पर्याय नाही. त्या वाटचालीसाठी तुमच्याकडे रेड कार्पेट नाही आहे. हे असे जे गाडीचे घातले ते तुमच्यासाठी नाही आहे. तिथे काटेकुटेच आहे, तिथे तलवारीची धार आहे, तिथे रक्तबंबाळ पाय होणार आहेत. पण आपली नजर कायमच त्यांच्याकडे पाहिजे किंवा त्या गुरुतत्वाकडे पाहिजे. ती नजरच तुम्हाला जेव्हा ढळू देत नाही, मग तेव्हा तो एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी. जय शंकर.